नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. रुची, तीर्थ, ध्रुव शाळेत सोडायला माझा भाऊ गेलेला आहे त्यांना. आणि ॲज युजल श्री मागे लागतो, तर मी श्रीला चक्कर मारायला जातो आहे. काल रात्रीपासून बऱ्यापैकी टिपटिप पाऊस चालूच आहे. एकदम निवांतपैकी असा हळूहळू पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे असं एकदम ओलं आहे सर्व इकडं, तुम्ही बघू शकता. आणि परिसर एकदम हिरवागार झालेला आहे. आता अजून 15-1 दिवसांना जास्त हिरवा दिसायला लागेल. काय आलं? काय? मोर ओरडतो. मोर ओरडतोय. श्री लगेच म्हणतो मोर. तर मी ना श्रीला घेऊन आलो होतो टिलूचंद त्यांच्या इथं आणि तिथं थांबलो होतो थोडं. तर साधारणतः ही अशी मला मक्का पडलेली दिसली होती आणि हे समोर मशीन होतं. तर हे मी मशीन बघितलं चालून वगैरे, म्हणजे वेगळं वाटलं मला पहिल्यांदा. मी बघितलेलं आहे दुरून असे, पण मला नव्हतं माहीत का हे असं मशीन आहे. तर हे पेरणी यंत्र आहे साधारणतः आणि हाताने लोटून पेरायचं आहे जवळपास. आणि याच्या भरपूर साऱ्या सेटिंग पण आहे. तर तुम्हाला जर 1 फुटावर ठेवायचं असेल किंवा 1.5 फुटावर ठेवायचं असेल तर सर्व सेटिंग करता येते. 1 फूट ते 1.25 फूट असेल साधारणतः, तर असं आहे. आणि वरतून हे पेटी टाईप आहे, तर त्या पेटीमध्ये बी टाकायचं आणि म्हणजे तर असं आहे साधारणतः मशीन. आणि असं चोचीसारखं आहे. जमिनीमध्ये गेल्यानंतर ती ओपन होती आणि त्याच्यातून बी पडतं खाली. आणि जर तुम्हाला साधारणतः हे 8 इंचावर आहे, जे हे दिलेले आहेत पेरणी 8 इंचावर होती. आणि मागे एक रोलर पण दिलेला आहे, ज्याने की बी जे आहे ते दबल्या जातील व्यवस्थित. म्हणून मला हे मशीन एकदम भारी वाटलं. विशेषतः याची सेटिंग करता येते तुम्हाला. जर अर्धा फुटावर पाहिजे किंवा 1 फुटावर पाहिजे किंवा 1.25 फुटावर पाहिजे, तर हे पूर्ण सेटिंग करता येते. तिथं नटं दिलेले, ते नटं पॅक वगैरे करता येते. आता मला इथं मी खाली बघितलं आणि फिरून बघितलेलं होतं. तर सुरुवातीला काही काही ठिकाणी 4-4 बिया पडलेल्या होत्या. तर ते काय होतं ना, सुरुवातीला थोडं सेटिंगमध्ये फॉल्ट झालेला असतो, त्याच्यामुळे झालं. पण इथं आहे ना, आता थोडं समोर गेलो तर इथं साधारणतः एकच बी पडलेलं आहे आणि 1 फुटावरची सेटिंग आहे ती. आणि याच्या किमतीबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः 6,000 मध्ये भेटतं हे प्रायव्हेट दुकानामध्ये. आणि हे ना, आणि पोखरा स्कीममध्ये पण भेटतं हे. ह्या मशीनमधून फक्त बीच पडतं. आता याचा दुसरा पण व्हॅरियंट आहे, ज्याच्यामध्ये बी आणि खत दोन्ही पडतं. आणि हँड आहे, दोन्ही पण हातानेच लोटायचे, जेणेकरून की हाताने पेरणी होईल. बैलाची वगैरे काहीच गरज नाही आहे, इवन ट्रॅक्टरची पण नाही. एकदम भारी मशीन आहे. ते मशीन बघून मी घरी आलो. हातात द्यायचा का बरं? हातात नको नको. हे ते कुत्रे 2 जे आमच्या कोंबड्यांचा मागा लागत होते. ईद आलेले बघा. आमच्या शेजारच्यांचे 2 जुळे, म्हणजे एकाच आईपासून झालेले कुत्रे. हा एक आहे आणि हा दुसरा आहे. तर हे पुढे जाऊन खतरनाक होतील, कारण जोडीचे कुत्रे जे राहतात ना, म्हणजे सोबत, तर हे यांची हिंमत जास्ती वाढते पुढे जाऊन. तर आता आमचं कुत्रं आलेलं आहे इथं आणि खेळू राहिले आता एक कुत्र्यासोबत. मेरे को दे कुछ. खरंच माल आहे आज. ला 2-3 लाख. वा, मोठा नाही का? तेरे को दिखा चलो एक दे मेरे को. जांभळं खाऊन मी आता घरी चाललेलो आहे. घरी जाऊन जेवण वगैरे करतो. भरपूर भूक लागलेली. आणि आज शनिवार असल्यामुळे ना, मला बाजारला पण जायचं आहे. पाऊस चालू होता त्याच्यामुळे कॅन्सल केलं होतं. पाऊस उघडला आता, त्याच्यामुळे आता मी परत जाणार आहे बाजारला. जेवण वगैरे झालं होतं, पण तरी पण पाऊस चालू होता, त्याच्यामुळे चहा घेतोय. आणि आता चहा घेऊन निघतो बाजारला. स्वेटर घालतो एक अंगामध्ये, जर्किन, आणि जातो. ते कॅमेरासोबत घेऊन जाणार आहे, कारण पाऊस चालू वल्ला वगैरे झाला तर खूप प्रॉब्लेम नको. त्याच्यामुळे डायरेक्ट जाणार आहे आणि येणार आहे. मी चहा घेते तर बसलेलो होतो आणि हे बघा कुत्रं कसं माझ्या शेजारी येऊन बसलेलं आहे. मागं डायरेक्ट पाठीला पाठ लावून बसलेलं आहे.
आलेलो आहे मी बाजारावरून आणि समोर बघा काय काळं खाफ आबळ झालेलं आहे. इकडून येतं इथे असं आणि समोर चाललेलं आहे. जर पाऊस जर झाला ना भरपूर खतरनाक पाऊस होऊन जाईल. येतोय आवाज. पाऊस चालू झालेला आहे तर असा पाऊस ट्रॅव्हल होतो हळूहळू. आला पाऊस. संध्याकाळचे 5:30 वाजलेले. मी 3:30-4ला मुलांना आणायला गेलो होतो आणि त्यावेळेस भरपूर पाऊस चालू होता. ओल्लो झालो मी आणि आल्यानंतर कपडे वगैरे बदलले. आणि काय होतं ना, आमचा रस्ता जो आहे ना असा पाटाच्या कडाला आहे पूर्ण. एका साईडनी पाट आहे आणि एका साईडनी शेत असतं कोणास तरी. तो गाडी भरपूर स्लिप होत होती, अशी डायरेक्ट आडवी होत होती. सरळ चाललं ना पण डायरेक्ट आडवी होत होती. कारण पाऊस जो आहे असा जोरात नव्हता, श्रावणासारखा पाऊस चालू होता थोडा 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 त्याच्यामुळं. तर आता मी चाललेलो आहे चक्कर मारायला. जाधव बाबाकडे जाऊन बसतो, थोडा वेळ गप्पा वगैरे मारतो. तितकंच बरं वाटतं. म्हणजे म्हाताऱ्या माणसासोबत बोलून आहे ना भारी वाटतं, मला तरी भारी वाटतं. आणि सकाळी वगैरे मी माझ्या मित्राकडं वगैरे जाऊन आलो होतो, माझ्या चुलत भावांकडं वगैरे जाऊन मी असे चक्कर मारतच राहतो. आणि शनिवार रविवार म्हटल्यानंतर थोडं फ्रेश राहावं लागतंच, तुम्हाला फिरून यावं लागतं. आणि जर तुम्ही दिवसभर जर काही जरी काम असेल, घरातले जरी काम करत असाल ना, तरी अशी सुट्टी घेतल्यासारखं मला वाटतच नाही. इथं टिट्या बघा किती ओरडायला लागलेल्या. आता मी आलेलो आहे तर या टिट्यांचा असं दांगोडा चालू झालेला आहे. इथं कुठेतरी परत पिल्लू असेल, ह्या पिल्लू असल्यामुळेच ओरडता शक्यतो. श्यामनं नवीन सायकल घेतलेली आहे, ती पाहायला आलो होतो मी इकडं. ही तीर्थची जशी सायकल आहे सेम टू सेम आहे. आणि ही पण यांना 3600 बसलेली आहे, बरोबर ना. आणि एकदम डिझाईन एकदम भारी बनवलेली आहे. हे पाय ठेवायचे स्टँड आणलेले आहे दोन्ही साईडनी आहे. आणि त्याला ही मागं असं ट्रकला नाही लावत का तसं लावलेलं आहे. इथं एक पण तसंच केलेलं आहे. तर श्याम आहे ना एका फणसाचं झाड बघत होता आणि माझ्याकडे एक एक्स्ट्रा फणसाचं झाड होतं, घरावर लावलेलं होतं मी कुंडीमध्ये, आणि ते मी श्यामला दिलेलं आहे या ठिकाणी. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.